मार्गदर्शक आहेत, पूर्ण दिशादर्शन करतात. मी दलूबाबांना विनंती करतो की त्यांनी कृपा करून 2 शब्द या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करावं. स्वर्गीय बहिणाबाईंच्या चरणी नमस्कार करतो. अडाणी जरी आपण त्यांना म्हणलं, मला नाही वाटत त्या आमच्यापेक्षा कितीतरी सुज्ञ होत्या. त्यांनी सगळ्यांना एवढं मार्गदर्शन आपल्या मराठमोळी आणि घरच्या भाषेत दिलं आणि खरोखर ते ऐकून कुठलाही माणूस जागा झाल्याशिवाय राहणार नाही. मी या निमित्ताने आमच्या वाकोदकरांना, पळासखेड्याचं जे मी ऐकलं, आमचे दादा तिथे आहेत, मानव दादा, पण इथे पण भरपूर दादा आहेत, तर त्यांनी सुद्धा हा उपक्रम का करू नये? कुठला हा महात्मा फुले वाचनालय किंवा जे काही तत्संबंधी पळासखेड्याला जे होतं, तर माझ्या मते आपल्या वाकोदला सुद्धा तशी एक लायब्ररी किंवा पुस्तकालय आमच्या आदरणीय मानवदादांच्या सल्ल्याने आपण वाकोदला सुद्धा तयार करावी या बहिणाबाईच्या या निमित्ताने, अशी माझी आमच्या वाकोदकरांना एक नम्र विनंती आहे. त्याला लागणारे पुस्तकं, त्याला लागणारं साहित्य आपण जर कोणी सांभाळणारा असेल किंवा मग आमच्या राजपूत साहेब किंवा ही मंडळी जर सांभाळत असेल, तर निश्चित आम्हालाही आनंद होईल की आपल्याकडे इतकी मोठी संख्या आहे, एवढी मोठी युवक आणि मुली सगळं येतात. त्यांना आतापासून एवढी शाळा चांगली आहे, इथे एवढं चांगलं सगळं असल्यानं सुद्धा आपल्याकडे एक अशी सुद्धा आदरणीय नामदेवराव महानोरांच्या मार्गदर्शनाखाली आणि आज बहिणाबाईच्या निमित्ताने आपण सुरू करावी अशी माझी नम्र विनंती आहे. आणि मला निश्चित आत्मविश्वास आहे की आमचे गाव सुद्धा आता, आणि मी तर सरपंचबाईंना म्हणेल की तुम्ही याच्यात पुढारपण घ्या, खर्च आम्ही सगळं करू आणि एक नवीन उपक्रम जसं आता म्हटलं गेलं पळासखेड्याच्या बाबतीत आमचे मानूर दादा आपलेच आहेत, त्यांच्या मार्गदर्शनातून हे करावं अशी माझी विनंती आहे. कमीत कमी आमच्या आता सगळ्या बहिणी निवडून आलेल्या आहेत, त्यांनी तरी अशा कामाला स्वतःला आणखीन जोराने वाहून घ्यायला पाहिजे अशी माझी विनंती आहे. तर या निमित्ताने मी जे काही लागेल पुस्तकं किंवा जे काही तर आपण आणून व्यवस्था करू शकतो. धन्यवाद. आणि जेव्हा बहिणाबाईचं गीत ताईंच्या जोगळे ताईंच्या किंवा साहेबांच्या तोंडातून जेव्हा ऐकतो, तर खरोखर असं वाटतं की बहिणाबाई स्वतःच गात आहेत का. त्यावेळेला कदाचित ते साज वगैरे नसेल, पण सूर आणि आवाज आणि जे जे मिळालं पाहिजे मनाला, ते खरोखर एवढ्या आनंदाने मिळतं की माणसाला असं वाटतं की ऐकतच राहावं आणि ते जातं दळतच राहावं त्यांनी, आणि त्याच्यावर आपण हे गाणे ऐकत राहावं. तर मी खरोखर स्वतःला भाग्यवान समजतो की अशा चांगल्या उपक्रमाला आग्रहाने, बळजबरीने, कशाने म्हणा, पण मला येतं आणि म्हणून खरोखर मी भाग्यवान आहे. आणि आमचं वाकोदही भाग्यवान आहे जिथे आम्ही जन्मलो, आणि आदरणीय पद्मश्री भवरलाजी जैन सारखे सुपुत्र ह्या गावाने दिले आहेत की ते 7 समुद्रा पलीकडे जाऊन ह्या वाकोद ते वाशिंग्टन, वाकोद टू वाशिंग्टन असताना सुद्धा वाकोदला विसरणार नाही. मी दलूबाबांना विनंती करतो की या कार्यक्रमानिमित्त जी काही छोटीशी भेट आहे बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टच्या वतीने, ती भेट दलूबाबांनी द्यावी. मोठ्या भाऊंनी आपल्या सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. बहिणाई माहितीपटातली गाणी भाऊंच्या खरं म्हणजे खास आवडीतली आहेत. भाऊंच्या गाडीमध्ये जे काही मोजक्या सीडी असतात त्यापैकी मला खात्रीने माहित आहे आणि मी स्वतः ऐकलेलं आहे की बहिणाईंचं गाणं आणि आशाताईंचं गाणं अतिशय ते मनाने जवळ केलेलं आहे त्यांनी. तर त्यांच्याही शुभेच्छा आपल्यापर्यंत मी पोहोचवतो. बहिणाबाई सारखी भाऊची आई सुद्धा मी बघितलेल्या लहानपणी या बाकोदमध्ये, आमच्या सगळ्या माझ्या बरोबरच्या ज्या बाया असतील त्यांनी बघितलं. गौराबाई सुद्धा असे सकाळी 4 वाजेला जातात गात होती. आम्हाला आई नसल्यामुळे ती आई असलेली असती आमची गौराबाई, तिच्या मांडीवर आम्ही झोपून राहत असो. ती असं जातं कितीतरी दिवस आणि कितीतरी वर्ष करत राहिली. तर त्या निमित्ताने सुद्धा ही आठवण केवळ बहिणाबाईचीच नाही,
प्रत्येक घरातल्या आईची आठवण आणि ज्या दृष्टीने ते मागचे दिवस आम्ही आठवतो मित्रांनो, असे डोळे भरून येतात की त्या काय बाया होत्या. आम्ही सासऱ्याची मुलं म्हणजे आम्ही देवर दीर 6-7 आणि ती बाई आमच्या सगळ्यांचा करत होती. जसं बहिणाबाई सगळ्यांकरता करत होती तशी गौराबाई सुद्धा 4 वाजेला आम्हाला आठवतं पूर्ण वाकोदमध्ये ती दळण करायची, कारण खायलाही त्यावेळेला खूप लागायचं माझ्या मते, तर ते दळणही खूप करावं लागत होतं आणि धुणंही धुवायचं, पाणी भरायचं, एवढं सगळं करत असताना सुद्धा जे प्रेम आणि जे स्नेह त्या बाईनी आणि बहिणाबाईंनी ह्या जगाला दिलं, खरोखर आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही ते गाणे गाऊन त्यांचं स्मृती करून कदाचित आमच्या येणाऱ्या पिढीमध्ये सुद्धा ते आपल्यापेक्षा दुसऱ्यांना कसं देता येईल, आपण स्वतः झिजून दुसऱ्याला कसं आनंदित करता येईल हा मेसेज आज आपण घ्यावा अशी माझी नम्र विनंती सगळ्या येणाऱ्या पिढीला. आता धन्यवाद. मी अशोकरावजींना जे काही आमच्या अलाजी जैन कांताबाई जैन तर्फे ही थोडी अल्पशी भेट जी आमच्या साहेबांनी दिली ती मी त्यांना देतो. धन्यवाद. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या अपेक्षित आहेत. धन्यवाद सर. फक्त एकच विनंती आहे, देवा घरोटो घरोट पुन्हा एकदा. रापतवार सरांनी माईक हाती देण्याच्या आधी ते देवा गरोट गरोट पुन्हा एकदा म्हणायला सांगितलं. त्याच्या आधी त्यांनी वाकोद विषयी आम्हाला काही माहिती सांगितली. तुम्ही फारच थोडी माहिती सांगितली रापतवार सर. आम्हाला वाकोद विषयी फार फार माहित आहे. दलू भाऊंनी त्यांच्या फॅमिली विषयी सांगितलं, फार कमी सांगितलं. आम्हाला फार फार माहित आहे. कशामुळे माहित आहे? ती आणि मी नावाचं पुस्तक वाचलेलं आहे. ते पुस्तक म्हणजे दलू भाऊंचं चरित्र आहे. खरं तर एका पुरुषानं आपल्या बायकोविषयी लिहिलेलं मराठी भाषेतलं हे पहिलं पुस्तक आहे. प्रत्येक नव्या जोडप्याला भेट द्यावं असं हे सुंदर पुस्तक आहे. इतकं सुंदर पुस्तक, ज्या पुस्तकामध्ये वाकोद विषयी फार सुंदर भवरलाल जैन यांनी लिहिलेलं आहे. दलू भाऊंनी या सगळ्या मंडळीचं स्वागत करताना सांगितलं की ही सगळी मंडळी म्हणजे तुम्ही एक फॅमिलीच आहात. मंगेशकर फॅमिली जशी गायक आहात तशी ही जोंधळे फॅमिली सगळी गायकच आहे. सगळी जोंधळेच आहेत. आशा जोंधळे, अशोक जोंधळे, अजय जोंधळे, अनुजा जोंधळेच होती, ती आता भालेराव झालेली आहे. त्याच्यामुळे ही सगळी जोंधळे कंपनी आहे. आणि दलूभाऊ आणखी एक फार सुंदर योगायोग आहे. बहिणाबाईंची कविता, जोंधळ्याच्या रानातली कविता, आणि गाणारे सगळे आडनावानं जोंधळे. आणि दलूभाऊ आणखी एक फार मोठा योगायोग मला जाणवला. मी हे जे टी आणि मी नावाचं पिया आणि ती नावाचं पुस्तक वाचलं. त्या पुस्तकामध्ये भवरलालजींच्या सगळ्या मुलांची नावं आहेत. अशोक, अनिल, अजित, अतुल. तुम्हाला हे सांगतो, ह्यांचं पण तसंच आहे. अशोक, आशा, अनुजा, अजय, आशिष, अनिता. म्हणजे किती विलक्षण योगायोग आहे. भवरलालजींच्या मुलांची नावं आणि अशोक जोंधळेंच्या मुलांची नावं, जी दोघेही फॅमिली बहिणाबाईवर प्रेम करतात, त्यांच्या मुलांच्या नावामध्ये एवढं विलक्षण साम्य असावं. एक गमतीचा भाग तुम्ही विषय काढला आणि मला ते आठवलं म्हणून मी मुद्दाम आवर्जून सांगितलं. अरे घरोटा घरोटा हे दलूभाऊंसाठी गाणं आणि तुम्हा सगळ्यांच्या याच्यानुसार पुन्हा रिपीट आम्ही गाणं म्हणतो आहोत. जात्याचं गाणं आहे आणि जात्यावर माझ्या आईचं एक गाणं छोटं मला आठवतं. माझी आई असं जात्यावर म्हणायची की दाण्याच्या जोडीनं होतो जीवाचा रगडा. म्हणजे दळायला मी बसते, मध्ये दाणे टाकते, दाणे दळले जातात, भरडले जातात, पण त्याच्याबरोबर माझा जीवही भरडला जातो. दाण्याच्या जोडीनं होतो जीवाचा रगडा, पण गाण्याच्या ओढीनं तुला ओढीते दगडा. एवढा मोठा जात्याचा दगड मला कसा ओढला जातो, तर माझ्या सोबत गाणं आहे म्हणून मला तो दगड ओढणं सोपं जातं. मराठी साहित्यामध्ये फार मोठे वाद झाले, कलेसाठी कला की जीवनासाठी कला, आणि हजारो पानं त्याच्यावर खराब केली मोठ्या विद्वानांनी. पण बहिणाबाईने एकाच ओळीत सांगितलं, जात्यावरच्या बाईने एकाच ओळीत सांगितलं की जीवन जगताना कला सोबत असावी लागते. कशासाठी? तर जीवन जगणं सोपं जातं म्हणून. आणि त्या गाण्यामध्ये म्हटल्याप्रमाणे, त्या जात्यावरच्या ओळीमध्ये म्हटल्याप्रमाणे, दाण्याच्या जोडीनं होतो जीवाचा रगडा, पण गाण्याच्या ओढीनं तुला ओढीते दगडा, असं जे म्हटलेलं आहे ना, त्या दगड्याच्या ठिकाणी जर नवरा शब्द टाकला तर आणखी त्याचा वेगळा छान अर्थ आपल्याला लक्षात येतो. एखादा दगडासारखा नवरा बाईच्या वाट्याला जर आला तर ती पण असं म्हणू शकते की गाण्याच्या ओढीनं तुला ओढीते दगडा.
म्हणजे सोबत गाणं आहे म्हणून तुझ्यासारख्या नवऱ्यासोबत देखील मी जड चांगला संसार करू शकते. ते घरोटा जात्यावरचं गाणं, जे संदर्भ मला आधी सांगता आले नव्हते ते मी मुद्दाम सांगितले. अरे घरोटा घरोटा. तुझ्या मनातली गोठ सर्व दुनियेचं पोट घरी कर्माचा मरोट देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गोठ आपला जो उद्घाटनाचा आणि पुरस्कार वितरणाचा मध्यंतर झाला त्याच्या आधी आपण माहेराचं गाणं ऐकलं. माय, माहेर, माया, मामा हे सगळेच आपणाला आवडणारे शब्द म पासून सुरुवात होतात. बहिणाबाई चौधरी शब्दांकडे फार बारकाईनं लक्ष पाहते. भाषाशास्त्रज्ञांनाही न कळणाऱ्या शब्दातल्या खोचा बहिणाबाईंना कळतात. शेक्सपियर म्हणाला नावात काय आहे, बहिणाबाई म्हणाले आमच्या मराठीमध्ये नावात खूप काही आहे. इतके सुंदर सुंदर शब्द बहिणाबाईनं कवितेमध्ये पेरले, त्याला छान दिलं. एकदा कुसुमाग्रज बहिणाबाईंचा काहीतरी संवाद झाला होता. बहिणाबाईची घरोट कविता वाचल्यानंतर कुसुमाग्रजांनी विचारलं घरोट म्हणजे काय. बहिणाबाई म्हणाले आपण ते दाणे टाकतो, त्याच्यात जातो पीठ येतं. तर कुसुमाग्रज म्हणाले आमच्याकडे जातं म्हणतात. बहिणाबाईली चूक शब्द आहे. कुसुमाग्रज म्हणाले अहो सगळेच जातं म्हणतात, चूक कसा काय.
ती म्हणाली कसं काय त्याला जातं म्हणता येईल? म्हणाले का बरं म्हणता येणार नाही? बहिणबाई म्हणाली त्याच्यातून येतं पीठ, त्याला जातं म्हणू नये. त्याच्यातून पीठ बाहेर येतं, त्याला जातं कसं म्हणावं? मग घरोटं का म्हणावं? तर ते घर 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 करतं म्हणून घरोटं म्हणावं. असे फार सुंदर सुंदर शब्दाचे बारकावे. तर बहिणाबाईनं एक शब्द मराठीमध्ये नातेवाचक शब्दांची एक कविताच लिहिलेली आहे, पण त्यातली फक्त एक ओळ मी तुम्हाला म्हणून दाखवतो. स्त्रीशी असलेलं एक नातं आहे. एक असं नातं आहे की ते जवळ घेतं, माया करतं, प्रेम करतं, पाठीवरून हात फिरवतं, डोक्यावर खोबरेल तेल टाकतं, न्हाऊ घालतं, माखू घालतं. त्याला आपण आई किंवा माय म्हणतो. त्याच्या विरुद्ध दुसरं नातं आहे, ते जवळ घेत नाही, दूर लोटतं, पाठीवरून हात फिरवत नाही, पाठीत लात घालतं, डोक्यावर खोबरेल तेल टाकत नाही, रॉकेल टाकतं, नाव माकू घालीत नाही, फुकून देतं. त्याला काय म्हणतो आपण? सासू. बरोबर आहे ना? बहिणाबाईनं सांगितलं की या दोन शब्दांचा उच्चारामध्येच त्या नात्याचा अर्थ दडलेला आहे. कसा? बहिणाबाई म्हणती माय म्हणता म्हणता ओठो ओठा लागी भिडे. माय म्हटलं की ओठाजवळ ओठ येतो, प्रेम करतो, माया देतो, आपुलकी देतो, ओला होतो, ओलावा देतो. माय म्हणता म्हणता ओठो ओठा लागी भिडे, आणि सासू म्हणता म्हणता किती अंतर आहे पडे. या गमती ज्या आहेत बहिणाबाईंच्या कवितेमध्ये त्या अप्रतिमच आहेत. यानंतर आम्ही एक असं गाणं तुमच्या समोर सादर करणार आहोत की तुम्हाला वाटेल आता पाऊस येतो की काय. बहिणाबाईचं पेरणी पेरणी नावाचं गाणं आहे. आमचा नवीन गायक अजय जोंधळे सरांचा मुलगा, त्याचा अप्रतिम आवाज. त्याच्या आवाजाविषयी मी बोलत नाही, तुम्हीच ऐका त्याचा आवाज कसा आहे ते. अजय जोंधळेच्या आवाजात बहिणाबाईने जी अनेक शेतातल्या कृषी कर्माविषयीची गाणी लिहिलेली आहेत, पेरणी पेरणी कापणी कापणी, जे सगळे पेरणीपासून ते उपणणी पर्यंतचे जे सगळे गाणी आहेत त्याच्यातले एक प्रातिनिधिक गाणं आम्ही सादर करतो आहोत. पेरणी पेरणी अजय जोंधळे आणि कोरस. हॅलो 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 हॅलो. आले पावसाचे
माझी आई जात्यावर एक ओवी म्हणायची, माळी हाकी मोठ माळी न धरी दार, माळी हाकी मोठ माळी न धरी दार, दोघांच्या विचारानं मळा झाला हिरवागार. महानोर साहेब समोर बसलेले, त्यांना माहिती आहे की समीक्षक कशी समीक्षा करतात ते. म्हटलं सांगा या ओळीचा अर्थ. मोठ्या समीक्षकाला विचारला. ते म्हणले काय सोपा अर्थ आहे, माळी मोठ हाकतो माळी दार धरते मळा हिरवागार झालाय. म्हटलं नाही, माळी मोठ हाकतोय माळी दार धरते म्हणून मळा हिरवागार झालेला नाही. माझ्या आईने त्याच्यात एक खूप सांगितलेली, फार बारकावे लक्षात घ्या. माळी हाकी मोठ माळी न धरी दार आणि दोघांच्या विचारानं मळा झाला हिरवागार असं म्हटलेलं आहे. दोघांचा एक विचार आहे संसारामध्ये, नवऱ्याचा आणि बायकोचा एक विचार आहे म्हणून संसाराचा मळा हिरवागार होत असतो. त्या संसाराचं एक विचाराचं अतिशय सुंदर अतिशय लोकप्रिय असं बहिणाबाईंचं गाणं, बहिणाबाईंचं गीत, बहिणाबाईंची कविता, अरे संसार संसार, आशाताई जोंधळे. संसार
समोर या छोट्या छोट्या चिमण्या बसलेल्या आहेत. त्यांच्यापैकी एकीने चिठ्ठी आणून दिली की सर आम्ही सगळ्या 5वीच्या वर्गातल्या मुली आहोत आणि आमच्या पुस्तकात तुमची बाप नावाची कविता आहे ती म्हणा. चिमण्यांनो, हा बहिणाबाईंच्या कविताचा कार्यक्रम आहे. मध्येच माझी कविता म्हणणं बरं नाही वाटणार. आणखीही काही चिठ्ठ्या आल्यात की तुमची अमुक कविता म्हणा तमुक कविता म्हणा. हा सेट डिस्टर्ब होतो, सेटअप झालेला बहिणाबाईंचा, त्याच्यामुळे मी म्हणणार नाही. डॉक्टर जोंधळे यांनीच माझ्याही कवितांचा असाच कार्यक्रम बसवलेला आहे आणि त्याची शिडी योगायोगानं नुकतीच निघालेली आहे. ती त्यांनी सोबत आणलेली आहे. नंतर ज्यांना कोणाला हवी त्यांनी त्यांच्याकडून ती 100 रुपयाची शिडी 50 रुपयाला घ्यावी. आणि या चिमण्यांसाठी संदेश की मुलींनो, तुमचे गुरुजी मला बोलले तुमच्या शाळेत मी स्वतंत्रपणे तुमच्यासाठी येणार आहे आणि भरपूर कविता म्हणणार आहे, तेव्हा मला आता माफ करा. आता आपण बहिणाबाईंची पुढची कविता ऐकूया. ही सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून चिमण्या आहेत. फक्त भारतातच नाहीत. परवा विश्व संमेलनाला अमेरिकेत गेलो, तिथंही चिमण्या होत्या आणि आपल्यासारख्याच चिमण्या होत्या. कावळे होते आणि आपल्यासारखेच कावळे होते तिथं पण. सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून चिमण्या आहेत, सगळीकडे चिमण्या आहेत आणि जगभर चिमण्यांचे खोपे आहेत. पण चिमण्यांच्या खोप्यावर कुठल्याही जगातल्या भाषेत कविता नाही. ती फक्त निरक्षर बहिणाबाईंनी मराठी भाषेत लिहिलेली कविता आहे. त्या कवितेमध्ये एक फार छान ओळ आहे. सुगरीण सुगरीण अशी माझी रे चतुर, तिले जन्माचा सांगा ती मिळे गण्या गंप्यानर. आम्हाला कुणालाच या ओळीचा अर्थ कळाला नव्हता. म्हटलं बहिणाबाईंना असं काय म्हटलं की त्या खोप्यामुळं गण्या गंप नर मिळाला, तिला आयुष्याचा जोडीदार मिळाला. आम्हाला ते कळालं नव्हतं. पण परवा डिस्कव्हरी चॅनलवर चिमणीच्या खोप्यावर एक संपूर्ण तासाचा माहितीपट दाखवला, तो मी पाहिला. त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलं की चिमणी कधीही खोपा बांधत नाही. खोपा चिमणा बांधतो आणि ज्या चिमण्यानं चांगला खोपा बांधला त्याच्याशी चिमणी लग्न करते. म्हणजे आपण माणसं मात्र असं कर्तृत्व न पाहताच लग्न करून देतो, नंतर मग ते संसार जुळत नाहीत. पण चिमणी आधी ज्याला चांगला खोपा बांधता आला त्यालाच बायको मिळते. ज्या चिमण्याला खोपा बांधता येत नाही त्याला बायकोच मिळत नाही. म्हणून बहिणाबाईनं म्हटलं की सुगरीण सुगरीण अशी माझी रे चतुर, तिले जन्माचा सांगा ती मिळे गण्या गंप्यानर. कशामुळे मिळाला तर तो उत्तम खोपा बांधल्यामुळे मिळाला. तो डिस्कव्हरीवरचा कार्यक्रम पाहिल्यावर मग बहिणाबाईच्या कवितेचा अर्थ कळाला. म्हणजे पहा, बहिणाबाई समजून घेण्यासाठी कुठं कुठं जावं लागतं. ती जी बहिणाबाईंची अत्यंत लोकप्रिय आणि सुंदर कविता आहे, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, ती कविता आता आपण ऐकणार आहोत. अनुजा जोंधळे. धोका